आज 2 जून 2021 मंत्रालयामध्ये आज एक महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ती पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये विविध विषयांवरती चर्चा करण्यात आलेली आहे. जसे की जुनी पेन्शन, नवीन पेन्शन योजनेचा जो नवा अहवाल आहे, त्यामध्ये सरकारच्या तिजोरीवर पडणारा भार याचा अहवाल मागवलेला आहे. अघोषितचे जे प्रस्ताव आहेत ते 14 जूनपर्यंत मंत्रालयात मागवलेले आहे. त्याचसोबत अपात्र शाळांना पुरवणी मागणीत अनुदान देण्यासंदर्भात चर्चा झालेली आहे. त्याचसोबत 20% अनुदानावरती असलेल्या ज्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा यांना 6 महिने ऑफलाईन वेतन देण्यासंदर्भात चर्चा जी आहे ती झालेली आहे. त्याचसोबत नाशिक जिल्ह्यातील 20% अनुदानावरती अनुदान सुरू असलेल्या परंतु परत बंद झालेल्या ज्या शाळा अनुदान जे आहे ते पुन्हा सुरू करण्यासंदर्भात देखील चर्चा झालेली आहे. तर या आणि आणखी विविध शिक्षण क्षेत्रातील विषयांवरती आज मंत्रालयामध्ये बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे. नेमकी काय-काय सविस्तर मुद्द्यांवरती चर्चा झालेली आहे, ती माहिती आज आपण बघणार आहोत. तर सर्वात प्रथम आज मंत्रालयामध्ये शिक्षक आमदार, पदवीधर आमदार यांच्याबरोबर शिक्षण मंत्री प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड, त्याचसोबत शिक्षण क्षेत्रातील शिक्षण अधिकारी जे आहे, वेगवेगळे अधिकारी शिक्षण विभागातील हे त्या ठिकाणी उपस्थित होते आणि यामध्ये प्रामुख्याने शिक्षक आमदारांपैकी बाळाराम पाटील साहेब असतील, त्याचसोबत सुधीर तांबे साहेब असतील, दराडे साहेब असतील, त्याचसोबत जयंत आसगावकर असतील, विक्रम काळे साहेब असतील, त्याचसोबत किरण सरनाईक साहेब असतील, असे विविध शिक्षक आमदार, पदवीधर आमदार जे आहे ते सातत्याने त्या ठिकाणी उपस्थित होते आणि सर्व विषय जे आहेत ते चर्चिले गेलेले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने पहिला जो विषय शिक्षण मंत्री प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड यांच्यासोबत जो चर्चेला गेलेला होता, तो जुन्या पेन्शन योजनेचा देखील विषय यामध्ये घेण्यात आलेला होता. तर जुनी पेन्शन योजना जी आहे ती 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीचे जे शिक्षक आहे अनुदानित, विनाअनुदानित शिक्षक जे सर्व असणार आहे, तर जे रुजू असलेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात शिक्षण विभागातील जे अधिकारी आहेत त्यांची आकडेवारी आणि वेगवेगळ्या विभागातून आलेली शिक्षक आमदार, पदवीधर आमदार यांच्याकडून किंवा इतर जे अधिकारी आहे यांच्याकडून आलेली आकडेवारी याच्यामध्ये तफावत जी आहे ती जाणवत होती आणि त्यामुळं आता प्रत्येक विभागनिहाय जी आकडेवारी जी आहे पे युनिटकडून ही विभागनिहाय आकडेवारी मागवण्यात आलेली आहे. त्यामध्ये काही जिल्ह्यांनी ही आकडेवारी जी आहे ती जमा देखील केलेली आहे. काही जिल्ह्यांमध्ये त्या संदर्भात लवकरात लवकर पत्र निर्गमित होणार आहे आणि त्या जिल्ह्यांची देखील आकडेवारी जी आहे ती मंत्रालयामध्ये जाणार आहे. तर त्या संदर्भात देखील पाठपुरावा करण्यात आलेला होता आणि ही जी तिजोरीवरती जो सरकारच्या तिजोरीवरती जो भार पडणार आहे, त्या संदर्भात देखील चर्चा करण्यात आलेली होती आणि या आकडेवारीतील तफावत दाखवण्याकरिता शिक्षक आमदार, पदवीधर आमदार स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी ही बाजू जी आहे अत्यंत चांगल्या पद्धतीने मांडून धरलेली होती आणि जुनी पेन्शन योजना लागू करण्याकरिता संदर्भात जे काही टेक्निकल मुद्दे होते ते त्यांनी समजून सांगितलेले होते आणि ही जुनी पेन्शन योजना लवकरात लवकर लागू करावी ही देखील मागणी या ठिकाणी करण्यात आलेली होती. तर या विषयावरती देखील सकारात्मक चर्चा जी आहे ती त्या ठिकाणी झालेली आहे आणि भविष्यामध्ये ही सर्व आकडेवारी जेव्हा मंत्रालयामध्ये जाईल, त्यानंतर त्यावरती निर्णय जो आहे जुन्या पेन्शन योजनेवरती काहीतरी तोडगा जो आहे तो निश्चित निघू शकतो, अशी प्राथमिक माहिती ही समोर येत आहे. त्यानंतर अघोषित शाळा ज्या आहेत त्या अनुदानाकरिता लवकरात लवकर घोषित करण्यात यावा, याकरिता जी टेक्निकल बाब जी आहे तर त्याकरिता 14 जून रोजी 14 जूनपर्यंत सर्व जे प्रस्ताव आहेत ते आयुक्तांकडून शालेय शिक्षण विभागाच्या शिक्षण मंत्री प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड यांनी आयुक्तांना आदेश दिलेला आहे आणि त्या संदर्भातील लवकरात लवकर हे प्रस्ताव जे आहे अघोषित शाळांचे प्रस्ताव ते लवकरात लवकर मंत्रालय स्तरावरती मागून घेण्यात यावे आणि मागवलेले देखील आहे असं आदेश जे आहे ते लवकरात लवकर आता निर्गमित होणार आहे आणि त्यानंतर हे प्रस्ताव मंत्रालयात गेल्यानंतर त्या ठिकाणी या शाळा ज्या आहेत त्या अनुदानासाठी पात्र म्हणून घोषित केल्या जातील आणि त्यांना देखील लवकरात लवकर अनुदान जे आहे ते दिलं जाऊ शकतं आणि त्या दृष्टीने सध्या वाटचाल जी आहे ती सुरू झालेली आहे आणि त्यामुळं सर्व शिक्षकांनी, सर्व शिक्षक आमदार यांच्याकडे पाठपुरावा जो आहे तो व्यवस्थित करून आपले जे प्रस्ताव आहेत ते लवकरात लवकर 14 जूनपर्यंत मंत्रालयात कसे पोहोचतील याकरिता देखील शिक्षक आमदार, पदवीधर आमदार यांच्याकडे पाठपुरावा करावा. त्याचसोबत अपात्र शाळांना पुरवणी मागणीत अनुदान मिळणार याविषयी देखील शालेय शिक्षण मंत्री प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड यांच्यासोबत चर्चा झालेली आहे आणि ज्या 12 फेब्रुवारी असेल, 15 फेब्रुवारी, 24 फेब्रुवारी या शासन निर्णयान्वये ज्या शाळा अनुदानासाठी पात्र घोषित झालेल्या होत्या आणि त्याच शासन निर्णयामध्ये काही ज्या शाळा आहेत त्या अनुदानासाठी अपात्र ठरलेल्या होत्या. तर या शाळांचं देखील
माहिती जी आहे ती मंत्रालय स्तरावरती मागून घेण्याचे कामकाज जे आहे ते वेळापत्रक घोषित करण्यात आलेलं आहे. काल त्या संदर्भात आपण माहिती बघितलेली आहे. विभागनिहाय डेप्युटी डायरेक्टर ऑफिस या ठिकाणी त्या ज्या अपात्र ठरलेल्या शाळा आहेत त्यांनी डेप्युटी डायरेक्टर ऑफिस या ठिकाणी जे विहित वेळापत्रक दिलेलं आहे. काल आपण तो व्हिडिओ पण बघितलेला होता. काल व्हिडिओ अपलोड केलेला आहे 7 इन्फो न्यूज या यूट्यूब चॅनलवरती. तर ते वेळापत्रक देखील आपण पाहू शकता आणि त्या वेळापत्रकाप्रमाणे डेप्युटी डायरेक्टर ऑफिस या ठिकाणी जाऊन Zoom ॲपद्वारे ही जी सुनावणी जी आहे ती सुनावणी होणार आहे. मंत्रालयामधील अधिकारी मंत्रालयामध्ये असणार आहे आणि जे शाळेचे प्रतिनिधी असणार आहे त्यांनी आपले सर्व कागदपत्र घेऊन दिलेल्या विहित वेळेमध्ये डेप्युटी डायरेक्टर ऑफिस जे आहे त्या ठिकाणी जायचं आहे आणि आपली सुनावणी जी आहे ती पूर्ण करून घ्यायची आहे. जी तपासणी जी आहे ती पूर्ण करून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्या देखील शाळा लवकरात लवकर पात्र होतील आणि त्यानंतर या शाळांना पुरवणी मागणीमध्ये अनुदानासाठी अनुदान जे आहे त्या अनुदानाची मागणी जी आहे ती पुरवणी मागणी केली जाऊ शकते आणि त्यानंतर येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये या शाळांना अनुदान जे आहे ते मिळू शकतं. परंतु सर्व जर व्यवस्थित प्रक्रिया जर शिक्षकांनी आणि सर्व अधिकाऱ्यांनी जर पार पडली तर निश्चितच या शाळांना अनुदान जे आहे ते लवकरात लवकर मिळू शकतं. त्यानंतर 20% अनुदानावरती आलेल्या ज्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा आहेत त्यांचं शालार्थ आय-डीचं कामकाज जे आहे ते सध्या सुरू आहे आणि जे वेगवेगळ्या विभागावरती मग त्यामध्ये प्रामुख्याने डेप्युटी डायरेक्टर ऑफिस असेल, बोर्डाचं कार्यालय असेल, या ठिकाणचे जे काही अधिकारी आहे यांची मिठाईची जी भूक आहे ती फार मोठी पाहायला मिळत आहे आणि त्या संदर्भात शिक्षक, आमदार, पदवीधर आमदार यांनी देखील त्यामध्ये लक्ष घालावं जेणेकरून निश्चितच जे शिक्षकांना जास्त मिठाई वाटप करण्याचं कामकाज जे आहे ते करावं लागणार नाही. जास्त भुर्दंड जो आहे तो शिक्षकांना बसणार नाही. त्यामुळे शिक्षक, आमदार, पदवीधर आमदार यांनी निश्चित यामध्ये लक्ष घालावं. शिक्षण मंत्री प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड यांनी देखील यामध्ये लक्ष घालून सर्व प्रक्रिया जी आहे ती सुलभ करण्यात यावी जेणेकरून शिक्षकांना कुठल्याही पद्धतीचा भुर्दंड जो आहे तो बसणार नाही. तर या पद्धतीने जर कामकाज केलं तर निश्चित लवकरात लवकर शिक्षकांना शालार्थ आय-डी मिळू शकतो. परंतु तो मिळेपर्यंत 6 महिने जवळपास ऑगस्ट, सप्टेंबरपर्यंत जे वेतन जे आहे ते ऑफलाईन पद्धतीने मिळू शकतं शिक्षकांना आणि त्या संदर्भात आदेश देखील आत्ताच आपण बघितलं तर जूनपर्यंत वेतन 4 महिने वेतन मिळण्याचे आदेश जे आहे ते निर्गमित झालेले आहे. जून, जुलै, ऑगस्ट आणखी 2 महिने पुढे जर आपण बघितलं तर ऑगस्टपर्यंत जवळपास हे वेतन जे आहे ते ऑफलाईन दिलं जाऊ शकतं. शालार्थ आय-डी जो आहे तो तोपर्यंत शिक्षकांनी लवकरात लवकर काढून तयार करून घ्यावा. अशी मागणी जी आहे, अशी चर्चा त्या ठिकाणी झालेली होती. अत्यंत सकारात्मक चर्चा त्या ठिकाणी झालेली होती. शिक्षकांना सरळ आय-डी देण्याविषयी देखील चांगल्या पद्धतीने मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी देखील सूचना दिलेल्या आहे. खालील जे काही अधिकारी आहे त्यांना का शिक्षकांना व्यवस्थित सहकार्य करून जे शालार्थ आय-डी आहे ते लवकरात लवकर काढून देण्यात यावे. तर या पद्धतीने चर्चा झालेली होती. त्याचसोबत नाशिक जिल्ह्यातील जे 20% अनुदानावरती जे शाळा होत्या त्यांना पुन्हा 40% अनुदानावरती जात असताना त्या शाळा ज्या आहेत त्या अपात्र झालेल्या होत्या आणि त्यांचं 20% अनुदान जे सुरू होतं ते या तपासणी आणि ते अपात्र झाल्यामुळे त्या अनुदान जे आहे ते बंद झालेलं होतं. तर त्या विषयावरती देखील चर्चा त्या ठिकाणी झालेली होती आणि या शाळांचं जे वेतन सुरू असलेलं वेतन बंद झालेलं होतं तर ते देखील लवकरात लवकर सुरू करण्यात येईल अशी देखील चर्चा त्या ठिकाणी प्राथमिक माहिती ही समोर येत आहे. त्यामुळे त्या देखील शिक्षकांकरिता अत्यंत सकारात्मक अशी बातमी जी आहे ती आता समोर येत आहे. त्यामुळे त्या संदर्भात आणखी सविस्तर माहिती घेण्याकरिता आपण देखील आपल्या विभागाचे जे शिक्षक, आमदार, पदवीधर आमदार असतील यांच्याशी सातत्याने संपर्क करून आणखी देखील सविस्तर माहिती आपल्या विषयाची या शिक्षक, आमदार, पदवीधर आमदार यांच्याकडून घेण्यात यावी. त्याचसोबत शिक्षक समन्वय संघाचे समन्वयक असतील, विविध शिक्षक संघटनेचे पदाधिकारी असतील यांच्याकडून देखील सविस्तर माहिती जी आहे ती आपण घेण्यात यावी.